त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि करून माझे मित्र राजू शब्द पहिल्या दिवसापासून आम्ही मित्र असल्यामुळे आज ते मोठे प्रोड्युसर आणखी असेल मराठी असेल पिक्चरमध्ये ते प्रोड्यूस करत आहे आणि त्याचा मराठी पिक्चर पाहिजे त्यामध्ये पहिलं पदार्पण केलेलं आहे. पिक्चरची ॲक्टर्स आणि सर्वच त्यांचे कलाकार यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. 1 तारीखला पिक्चर रिलीज होतो आहे. आपण सर्वांनीच ठाण्याचं सर्वच म्हणतात मराठी माणसं आणि सगळेच लोक बघतीलच पिक्चर, पण मी महाराष्ट्राच्या सर्व जनतेला मनापासून हे करेन की हा पिक्चर सगळ्यांनी बघावा. खरोखरच सुंदर पिक्चर केला. याचा म्हणजे मी राजू सरकारशी बोलत असताना बरेच लोक चर्चा करत असताना मला वाटलं की चांगला मराठी पिक्चर त्यांनी केला आणि त्या पिक्चरमध्ये राजू सरकारचं मनापासून मी अभिनंदन करतो. त्याच्यामध्ये सर्व कलाकार आहेत. हा पिक्चर मला वाटतं सिल्वर गोल्डन जुबली करेल असे शुभेच्छा देतो आणि भविष्यासाठी पण शुभेच्छा देतो. याच्यापेक्षा मोठे पिक्चर आपण करावे. टीव्हीला पण मोठे ॲक्टर बनेल महाराष्ट्रात देशामध्ये त्याचं नाव करायचं करून सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. मला असं वाटतं बऱ्याच काळानंतर मराठी सिनेसृष्टीमध्ये असा चित्रपट येतो जो एक सायकोलॉजिकल थ्रिलर आहे आणि मला असं वाटतं की आत्तापर्यंत म्हणजे जे काही आपण बघतोय की अनेक वेगवेगळ्या जॉनर्सचे आले, पण असा चित्रपट ज्यामध्ये जितेंद्र जोशी यांनी मुख्य भूमिका केलेली आहे, त्याचबरोबर अनेक चांगले कलाकार आहेत त्या चित्रपटात आणि खूप छान वाटतंय की मलाही या चित्रपटाचा भाग होता आला. कारण कुठेतरी एक शोध आहे. आता तो कसला आहे ह्या तुम्हाला 1 जानेवारी 2026ला आमचा चित्रपट येतोच आहे तेव्हा कळेलच, पण मी इतकी प्रेक्षकांना नक्कीच गॅरंटी देईन की एक वेगळा विषय आणि काहीतरी तुम्ही घेऊन जाल घरी हा चित्रपट बघितल्यानंतर. त्यामुळे नक्की बघा हा चित्रपट. एक वेगळ्या धाटणीचा आहे. प्रत्येक ठिकाणी तुमची उत्सुकता वाढवणार आहे आणि कास्ट खूप उत्तम आहे आणि हा म्हणजे तसं बघायला गेलं तर आत्तापर्यंत आपण जेवढे मराठी चित्रपट पाहिले त्याच्यामध्ये फारच वेगळा चित्रपट आहे. सो मराठी प्रेक्षकांना मी असं आवाहन करेन की अशा वेगळ्या प्रयत्नांना आपल्या मराठी प्रेक्षकांनी जर सोबत केली, साथ केली तर असे चित्रपट घ्यायला अजून मदत होईल. कारण की असे काही वेगळे प्रयोग केले तर प्रेक्षकांनाही काहीतरी वेगळं बघायला मिळेल आणि त्याचा अनुभव आणि आनंद घेता येईल. सो नक्की बघा आमचा मॅजिक चित्रपट. नक्कीच काहीतरी मॅजिक करेल अशी आम्हा सगळ्या टीमला तरी खात्री. चांगला फर्स्ट क्लास. थैंक यू सर. ये साइकोलॉजिकल थ्रिलर है और इसमें ना सारे कलाकार ने अच्छा काम किया. या पिक्चरचा प्रोड्युसर आमचे माझे मित्र राजू सत्तम, त्यांचं मनापासून अभिनंदन. जुईचं मनापासून अभिनंदन. त्यामध्ये सर्व कलाकार, प्रोड्युसर, डायरेक्टर सर्वच या पिक्चरच्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि मॅजिक पिक्चर हा 1 तारीखपासून रिलीज झाल्यानंतर आपण सर्वांनी हा पिक्चर बघायचा आणि हा पिक्चर सिल्वर गोल्डन जुबली करावा असं मी सर्व माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला मनापासून सांगतो. आणि सर्वांनीच हा चांगला पिक्चर असला. मी त्याचा आत्ताच प्रोमो बघितल्यानंतर मला वाटतं की मला पण स्वतः जाऊन थिएटरमध्ये पिक्चर बघायला मी एकट्याला बघणारच आहे, पण आम्ही सहपरिवार. पण मनापासून मला वाटतं तुमचं सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो. मराठीमध्ये राजू सत्तमने, हिंदीमध्ये असेल, तेलुगूमध्ये असेल चांगले पिक्चर त्यांनी प्रोड्यूस केले होते आणि आम्ही जुने मित्र असल्यामुळे मला आनंद झाला की माझा एक मित्र प्रोड्युसर झाला आणि त्याच्यामध्ये आज फिल्म इंडस्ट्रीमध्ये आम्ही सगळे माझे मित्र आहेत. त्याच्यामध्ये राजू सत्तममुळे आम्ही सगळे लोक एकत्र होतो आहे. त्याच्यामध्ये खरंच आनंद असा वाटतो की माझा मित्र प्रोड्युसर होऊन आपला एक मराठी पिक्चर त्यांनी प्रदर्शित केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थैंक यू